त्या संधीचं सोनं करण्याचं हे काम मी या प्रभागात करून दाखवणार, एवढीच माझी अपेक्षा आहे. कुठलंही काम असू दे, कोणाचं दवाखान्याचं काम असू दे किंवा कुठलेही काम जरी असले तर साहेब 100% हे काम करतात. माझे जे काम आहे, जे मी काम करणार आहे, ते मी प्रामाणिकपणे करणार आहे. नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हातकणंगले राष्ट्रवादी गटाच्या अजित पवार गटाकडून प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. मला वाटते अभिषेक खोत यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली असून गटातटाचं राजकारण न करता आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी समाजकारण, राजकारण व शैक्षणिक कामात ते सतत अग्रेसर राहिले. मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या युवकांची फळी चांगल्या पद्धतीने दाखवून दिली. ते अभिषेक खोत आपल्या समवेत आहेत. साहेब नमस्ते. मी अभिषेक जयसिंगराव खोत, प्रभाग क्रमांक 4, राष्ट्रवादी अजित पवार गटातून मी उमेदवारी लढवत आहे. माझं एकच ध्येय आहे की ज्या माझ्या ज्येष्ठांनी, माझ्या प्रभागातील लोकांनी, वडीलधाऱ्या माणसांनी, युवा वर्गांचे माझ्यावर प्रामाणिकपणे विश्वास दाखवून ही माझी उमेदवारी उभी केली, त्यांचं पहिलं मी ऋणी आहोत. कारण आज मला बोलायला एवढं काही कळत नसलं तरी सुद्धा आज कमी वयात जे माझं नाव जे झाले, जे मला युवकांनी, वडिलांनी माझ्या साथ दिली, त्या साथीच्या जीवावर आणि माझ्या प्रभागाच्या विकासासाठी ही मी निवडणूक लढवणार आहे. लढवायचं कारण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आपले कोल्हापूर जिल्ह्याचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब व आमचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर साहेब व शहराध्यक्ष अमित खोत साहेब यांनी जे मला आत्मविश्वास दाखवून मला जी संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचं हे काम मी या प्रभागात करून दाखवणार, एवढीच माझी अपेक्षा आहे. नेमकं राष्ट्रवादीनं काय कामं केली? राष्ट्रवादीनं जे कामं केले, गेले वेळी मुश्रीफ साहेबांचा एक नगरसेवक निवडून आले, त्यांना 60 लाख रुपये फंड हे मुश्रीफ साहेबांनी दिले. दुसरी गोष्ट, 1 कोटी फंड हा आपल्या गावासाठी बिरदेव मनसे मुश्रीफ साहेबांनी दिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलंही काम असू दे, कोणाचं दवाखान्याचं काम असू दे किंवा कुठलेही काम जरी असले तर साहेब 100% हे काम करतात. प्रभागातील लाडक्या बहिणी आपल्याला सहकार्य करणार का? 100% करणार, कारण की लाडक्या बहिणींचा 100% आपल्याला आशीर्वाद पण आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी 100% अजितदादांनी जे लाडक्या बहिणीची योजना चालू केली, त्या योजनेसाठी लाडक्या बहिणी आपल्याला 100% मदत करणार. अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी मुलींना जे मोफत शिक्षण चालू केलं, त्या मोफत शिक्षणाचा फायदा आपल्या प्रचार यंत्रणेत होईल का आपल्याला? हो, होणार. कारण की हे सरकार हे युतीचं सरकार आहे. कारण युतीच्या सरकारमध्ये अजितदादा असू दे, एकनाथ शिंदे साहेब असू दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे, हे युतीच्या सरकारमुळे वरच्या लेवलला जे त्यांनी काम केले आहेत, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असू दे, दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आता आपली योजना चालू आहे लाडकी बहीण, ती असू दे, बाकीच्या गोष्टी जे श्रावणबाळ योजना आहेत, बांधकाम कामगारच्या जे योजना आहेत, हे युती सरकारने केलेलं आहे काम. त्यामुळं हे वरच्या लेवलला जर बघायला गेलं तर युतीच्या सरकारवर सगळी जनता खुश आहे. विरोधक काही प्रमाणात आरोप करत आहेत की आम्ही पाणी प्रश्न मिटवला, या संदर्भात आपण काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे मुळात मला कुणालाही विरोध करायचा नाही, मला कुणालाही दोष द्यायचा नाही. माझे जे काम आहे, जे मी काम करणार आहे, ते मी प्रामाणिकपणे करणार आहे. कारण मला जर जायचं आहे, मग लोकांच्या विश्वासावर जायचं आहे. कुणाला विरोध करून, कुणाला टीका करून, कुणाला नावं ठेवून मला निवडणूक लढवायची नाहीये. प्रभागातील जनतेला आपण काय संदेश द्याल? प्रभागातील जनतेला मी एवढंच देईन, जे तुम्ही माझ्यावर मुलासारखा विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाचं मी 100% परिपूर्ण प्रभागाच्या विकासासाठी मी काम करणार. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.